दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद रस्ता रोको आंदोलन. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मोताळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवत सरकारविरोधी घोषणा दिल्या. तसेच संबंधित कारवाईचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. जय संविधान या ठिकाणी जंतर मंतर वरती या देशातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनासाठी बसले होते. त्या विद्यार्थ्यांवर हे बेजबाबदार सरकार दिल्ली या ठिकाणी त्या मुलांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यांची डोके फोडली, त्यांचे हातपाय तोडले. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी काही मुली मृत्यू सुद्धा पडले. या बेजबाबदार सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो. तो विषय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी हाताशी घेऊन संपूर्ण आज रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या मोताळा तालुक्यामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सामील झाले. या ठिकाणी या भाजपा सरकार एवढं निर्दयी आहे. या केंद्रामध्ये तो नरेंद्र आणि तो पेपर फुटवणारा तो धर्मेंद्र आणि या महाराष्ट्रामध्ये तो देवेंद्र असे हे तीन जण द्र नावाचे दालभद्री लोक या देशाचा कारभार पाहत आहे. मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो की त्या विद्यार्थ्यांना जेवढी काही तुम्ही हानी पोहोचवली त्या या देशाचा विकास या ठिकाणी खुंटणार आहे. त्या मोर्चामध्ये त्या आंदोलनामध्ये कोणते मुलं होते तर या मंत्री संत्र्यांचे खासदार आमदारांचे मुलं नव्हते, तर या देशातील गरीब जनता, सर्वसामान्य जनता, या शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी वर्ग यांचे मुलं होते आणि ते त्या मोर्चामध्ये सामील झाले होते. आणि त्या मुलांवर अमानुषपणे या ताळभद्री सरकारने खूप लाठीमार केला आणि त्यांना त्यांचं आंदोलन या ठिकाणी नष्ट केलं. या ठिकाणी मी आपणास या व्हिडिओद्वारे आवाहन करतो, जर का या प्रकारचं असे स्वतःचा लोकशाही म्हणतो आपण आणि आपण जर का आंदोलन करताना आपलं आंदोलन असंच पाळलं गेलं, हाणून पाळलं गेलं तर या देशामध्ये लोकशाही कुठे टिकणार आहे. म्हणून या ठिकाणी आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो, जर का असंच या ठिकाणी या ताळभद्र सरकारने चालू ठेवलं तर या नंतरही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोताळा तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो.